सुंदर लेक दिसतोय ना हाही शिर्शीच्या जवळ एक 18-19 किलोमीटरवर आहे। गुंदापूर नावाच्या गावी खेडेगाव आहे। बंगारेश्वर नावाचं छोटंसं महादेवाचं मंदिर आहे। भर उन्हाळ्यात ही हिरवाई बघताय ना, सुंदर आहे। लेक परिसरही खूप मोठा आहे, सुंदर। रस्त्याच्या एका बाजूला हा लेक आणि हे छोटंसं मंदिर। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नारळी पोफळींच्या बागा आहेत, पण त्यासाठी आपल्याला हा सुंदर लेक परिसर सोडून पायऱ्यांनी वरती जाऊन रोड क्रॉस करावा लागेल। या ज्या पायऱ्या आहेत ह्या सरळ तळ्यात जातात आणि हेही तळ पुरातन खात्याच्या अधिकारात येतं। शिवरात्रीला एक रथ पाण्यात जाते आमच्याकडे। हा, सगळे एक गिरी घालून येते देवाला बसून। पावसाळ्यामध्ये लोक जातात। पावसाळ्यामध्ये जात्रेला, शिवरात्रीला जात्रेला महाशिवरात्रीला ते मूर्ती घेऊन सगळे तळ्यात रथ म्हणजे पालखी बोटीतनं या तळ्याला एक फेरी मारून येते आणि पुन्हा मंदिर स्थापन होते। स्वयंभू मंदिर आहे। मयुरेश्वर म्हणून जे कोणी राजे होते त्यांना काहीतरी दृष्टांत झालेला आणि मग त्यांनी हे मंदिर बांधलंय। मग आता ते रिन्यूट करत करत असं इतकं वरती आणि असं आलेलं आहे। आणि पावसाळ्यातले जास्ती पाऊस होतोच नॉर्मली कर्नाटकात, तर 3-1 महिने शिवलिंग पाण्यात बुडलेलं असतं। हे मंदिर आहे, रस्त्याच्या खालती आहे आत्ता आपण बघितलेलं। त्याच्या पाठीमागे तलाव, रस्ता क्रॉस केला की सुंदर नारळी पोफळींच्या बागा। शेत, दूरवर पसरलेल्या नारळी पोफळींच्या बागा, सुंदर स्पॉट आहे। आंब्यांचं झाड,